आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी नवी दिल्ली. G20 शिखर परिषदेतल्या जाहीरनामा मंजूर. सर्व देशांची एकमतानं मंजुरी. अन्न सुरक्षा आणि पोषण वाढ करणं. कृषी पदार्थ, खाद्य आणि खतांच्या निर्यातीवर बंदी किंवा निर्बंध न लादणं. महामारी प्रतिबंधक यंत्रणा बळकट करणं तसंच महिला सक्षमीकरणासह अनेक मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश. G20 शिखर परिषदेत जागतिक जैवइंधन युतीची भारताची घोषणा. जगभरातल्या देशांनी जागतिक जैवइंधन युतीत सामील व्हावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपात 800 नागरिकांचा मृत्यू, 600हून अधिक जण जखमी. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी जोकोविच आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात, तर महिला एकेरीत सबलेंका आणि कोको गॉफ यांच्यात अंतिम लढत. G20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी नवी दिल्ली. G20 शिखर परिषदेतल्या जाहीरनाम्याला सर्व देशांनी एकमतानं मंजुरी दिली आहे. हा जाहीरनामा स्वीकृत झाल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. हमारी टीम्स के हार्डवर्क से और आप सभी के सहयोग से नई दिल्ली G20 लीडर्स समिट डिक्लेरेशन पर सहमति बनी है. मेरा प्रस्ताव है कि इस लीडर्स डिक्लेरेशन को भी एडॉप्ट किया जाए. मैं इस डिक्लेरेशन को एडॉप्ट करने की घोषणा करता हूं. मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक विकासावर या जाहीरनाम्याचा भर असल्याची माहिती भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी दिली. G20 शिखर परिषदेत नवी दिल्ली डिक्लेरेशनला मंजुरी मिळाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करायला वेग देणं, शाश्वत विकासासाठी हरित विकास योजनेचा समावेश करण्यात आला आहे. अध्यक्षीय जाहीरनामा आणि 112 निर्णयांसह भारताचं G20 अध्यक्षपद ऐतिहासिक ठरल्याचं कांत म्हणाले. यापूर्वीच्या G20 अध्यक्षांच्या तुलनेत हे तिप्पट असल्याचा दावा त्यांनी केला. भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक, परिणामाभिमुख आणि पारंपरिक पद्धतीला आव्हान देण्याची तमा न बाळगणारं असल्याचं कांत यांनी सांगितलं. जागतिक राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असताना भारतानं G20चं अध्यक्षपद निभावलं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या. कोणताही देश मागं राहू नये असा भारताचा दृष्टिकोन असल्याचं त्या म्हणाल्या. बहुपक्षीय विकास बँकेला सुदृढ करण्यावर तसंच जागतिक बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशननं G20च्या व्यासपीठावर या विषयावर चर्चा घडवून आणली आहे. दहशतवादाविरोधातल्या धोरणात्मक कृतीसाठी ही चर्चा निश्चितच उपयोगी ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. घोषणापत्रातला 74वा मुद्दा लहान आणि हलक्या शस्त्रास्त्रांच्या बेकायदा व्यापाराबाबत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. नवी दिल्लीत लीडर्स डिक्लेरेशनला G20 शिखर परिषदेत 100% सहमती लाभणं भारताच्या सक्षमतेची ग्वाही देतं असं ते म्हणाले. जागतिक पातळीवर अन्नसुरक्षा आणि पोषणात वाढ करण्यावर सर्व देश तयार झाले आहेत. त्यासाठी गहू, तांदूळ, मका यासह भरड धान्यांवरच्या संशोधनाला बळकटी द्यायला जाहीरनाम्यात स्थान मिळालं आहे. कृषी पदार्थ, खाद्य आणि खतांचा व्यापार खुल्या पद्धतीनं, पारदर्शकरित्या, नियमांवर आधारित व्यापाराला G20 सदस्य देशांनी पाठिंबा दिला आहे. या पदार्थांच्या निर्यातीवर बंदी किंवा निर्बंध न लादण्यावरही सहमती झाली आहे. खाद्य सुरक्षेचा सामना करण्यासाठी कृषी विकासाच्या आंतरराष्ट्रीय निधीची वर्षाअखेरीपर्यंत पुनर्भरपाई करायलाही सर्व देश तयार झाले आहेत. महामारी प्रतिबंधक यंत्रणा बळकट करणं, संसर्गजन्य आजारांच्या सर्वेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्यावरही G20 सदस्य देशांमध्ये एकमत झालं. प्राथमिक आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सेवेचा दर्जा येत्या 2 ते 3 वर्षात कोरोनापूर्व परिस्थितीपेक्षा अधिक चांगला करायला सर्व देश तयार झाले आहेत.
सर्वसमावेशक, सर्वांना समान उच्च दर्जाचं शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यावर सर्व देशांनी तयारी दर्शवली आहे. स्त्री-पुरुष समानता, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाला प्राधान्य द्यायला सर्व देश प्रयत्न करणार आहेत. G20चे आगामी अध्यक्ष असलेल्या ब्राझीलच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र कार्यसमूह तयार केला जाणार आहे. सर्व देशांच्या विकासाला चालना देईल असा व्यापार आणि गुंतवणूक धोरणांना पाठिंबा देण्याचा निर्णय G20 समूहातल्या देशांनी आज घेतला. व्यापार आणि गुंतवणूक नियमांवर आधारित भेदभाव न करणारी, पारदर्शक, खुली, सर्वसमावेशक, सर्वांना समान संधी देणारी असावी असं यात म्हटलं आहे. स्टार्टअप आणि MSME प्राधान्य देण्याचा निर्णयही जाहीरनाम्यात घेतला आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, कौशल्यातल्या त्रुटी कमी व्हाव्यात आणि सर्वांना सामाजिक संरक्षण देणाऱ्या धोरणांना प्राधान्य द्यायलाही जाहीरनाम्यात स्थान मिळालं आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट 2030 पर्यंत साध्य करण्याचा पुनरुच्चार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. विकासासाठी डेटा वापर करणं, शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यात पर्यटन आणि संस्कृतीची भूमिका याला प्राधान्य द्यायलाही या देशांनी मान्यता दिली. स्वच्छ, शाश्वत, परवडणाऱ्या दरातल्या ऊर्जा संसाधनांचा वापर करण्यावर सर्व देश तयार झाले आहेत. हायड्रोजनच्या वापराला यात प्राधान्य दिलं जाणार आहे. 2030 पर्यंत ऊर्जा बचतीचा दर दुप्पट करण्याच्या दिशेने सर्व देश प्रयत्न करणार आहेत. भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगातले देश तयार व्हावे यासाठी अर्थसहाय्य करण्याची तयारीही G20 सदस्य देशांनी दाखवली आहे. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र G20 मधल्या देशांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आजपासून 18व्या G20 शिखर परिषदेला उत्साहात सुरुवात झाली. त्यातल्या एक वसुंधरा या सत्राच्या अध्यक्षपदावरून ते संबोधित करत होते. जगभरातल्या देशांमध्ये सध्या विश्वासाची कमतरता आहे. त्यात बदल करून विश्वास आणि परस्पर अवलंबित्व वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी सदस्य देशांना केलं. वैश्विक अर्थव्यवस्था में उथल पुथल हो, नॉर्थ और साउथ का डिवाइड हो, ईस्ट और वेस्ट की दूरी हो, फूड, फ्यूल और फर्टिलाइजर का मैनेजमेंट हो, टेररिज्म और साइबर सिक्योरिटी हो, हेल्थ, एनर्जी और वाटर सिक्योरिटी हो, वर्तमान के साथ ही आने वाली पीढ़ियों के लिए हमें इन चुनौतियों के ठोस समाधान की तरफ बढ़ना ही होगा. भारताच्या पुढाकारानं सर्व देशांच्या सहमतीनं आफ्रिकी महासंघ आज G20चा कायमस्वरूपी सदस्य झाला. महासंघाचे अध्यक्ष अझाली उसो उमनी यांनी कायमस्वरूपी सदस्याचं स्थान ग्रहण केलं. भारत की G20 प्रेसिडेंसी देश के भीतर और देश के बाहर इंक्लूजन का, सबका साथ का प्रतीक बन गई है. भारत में ये पीपल्स G20 बन गया. करोड़ों भारतीय इससे जुड़े. देश के 60 से ज्यादा शहरों में 200 से ज्यादा अधिक बैठकें हुई. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, इंग्लंडचे प्रधानमंत्री ऋषी सुनक, जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांचं आणि इतर मान्यवरांचं प्रधानमंत्र्यांनी भारत मंडपम इथं स्वागत केलं. या शिखर परिषदेच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक आणि जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. जपानच्या प्रधानमंत्र्यांसोबत बैठकीत भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आणि जपानच्या G7 अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अंतर्भूत केलेले विषय आणि मुद्द्यांवर तसंच परस्पर संबंधांमधल्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांसोबत परस्पर व्यापार विषयक संबंध अधिक दृढ करण्यासंबंधी आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत चर्चा झाल्याचं ते म्हणाले. भारत आणि ब्रिटन समृद्ध आणि शाश्वत पृथ्वीसाठी काम करत राहतील असं प्रधानमंत्री म्हणाले. G20 परिषदेत सहभागी होणाऱ्या G20 राष्ट्रांच्या प्रतिनिधी मंडळांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रात्रीच्या भोजन समारंभात स्वागत केलं. यावेळी देशातल्या वैविध्यपूर्ण संगीत परंपरेचं दर्शन अतिथींना घडवलं जाणार आहे.
स्त्री आणि लोकसंगीत क्षेत्रातल्या विविध कलाकारांसोबत युवा आणि दिव्यांग कलाकारही यावेळी कला सादर करतील. जगभरातले नेते उद्या राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करतील. भारताने आज G20 शिखर परिषदेत जागतिक जैव इंधन युतीची घोषणा केली. पेट्रोलमध्ये 20% पर्यंत इथेनॉल मिश्रण जागतिक स्तरावर स्वीकारले जावे अशी भारताची सूचना असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जागतिक जैव इंधन युतीत सामील होण्याचं आवाहन त्यांनी सर्व देशांना केलं. पर्यावरण आणि हवामानाच्या निरीक्षणासाठी G20 उपग्रह सोडण्याची सूचनाही त्यांनी केली. भारताच्या चांद्रयान मोहिमेतून मिळणारी माहिती सर्व मानवजातीला उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोहिमेतून उपलब्ध होणारा हवामानाचा डेटा सर्व देशांसोबत सामायिक करू अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये काल रात्री झालेल्या भूकंपात किमान 800 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 600 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11च्या सुमाराला मोरोक्कोच्या मध्यभागात झालेला हा भूकंप रिश्टर स्केलवर 7.2 या तीव्रतेचा होता. या भूकंपात युनेस्कोचे पुरातन वारसा स्थळ असलेल्या रेड वॉलचं मोठं नुकसान झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वकिली सुरू करायला 100 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. बाबासाहेब मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. त्यामुळे या विद्यापीठाचा कुलपती या नात्यानं मला त्याचा अभिमान वाटतो असंही ते म्हणाले. राज्य सरकार आणि उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सरकारकडून काढण्यात आलेल्या नवीन GRमध्ये एकही दुरुस्ती झालेली नसल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरूच ठेवलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ हा उल्लेख GRमध्ये करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात तुमखेडा इथले भारतीय सैन्य दलातले जवान सुरेश नागपुरे यांच्या पार्थिवावर आज तुमखेडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपुरे लेह लडाख इथं कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचं पार्थिव गोंदियात पोहोचलं असता जिल्हावासियांनी त्यांना भावपूर्ण वातावरणात आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी युक्रेनच्या व्यापलेल्या भागात रशिया स्थानिक निवडणुका घेत आहे. सध्या मॉस्कोला जोडलेल्या या भागात रशियाचं आंशिक नियंत्रण आहे. युक्रेनच्या डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झोपरिस्का या प्रदेशात रशिया नियंत्रित विधिमंडळासाठी मतदान होणार आहे. नंतर स्थानिक क्रेमलिननिष्ठ राज्यपालांची नियुक्ती करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश भागात मतदानाला सुरुवात झाली असून उद्यापर्यंत ते सुरू राहणार आहे. कियेव आणि पश्चिमी राष्ट्रांनी त्याचा निषेध केला आहे. या निवडणुका खोट्या आणि फसव्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मालदीवमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात 8 उमेदवार उतरले आहेत. राष्ट्रपती पदासाठी खरी लढत ही सध्याचे राष्ट्रपती आणि भारताचे समर्थक इब्राहिम मोहम्मद स्वालेह आणि चीनचे समर्थक मोहम्मद मुईझ यांच्यात आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच आणि डॅनियल मेदवेदेव यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविच यानं बेन शेल्टन याचा तर डॅनियल मेदवेदेव यानं गतविजेत्या कार्लोस अल्कराज याचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता विजेतेपदासाठी या दोघांमध्ये उद्या लढत होईल. महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी आयर्ना सबलेंका आणि कोको गॉफ यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. G20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी नवी दिल्ली G20 शिखर परिषदेतला जाहीरनामा मंजूर. सर्व देशांची एकमतानं मंजुरी. अन्न सुरक्षा आणि पोषणात वाढ करणं. कृषी पदार्थ, खाद्य आणि खतांच्या निर्यातीवर बंदी किंवा निर्बंध न लादणं. महामारी प्रतिबंधक यंत्रणा बळकट करणं तसंच महिला सक्षमीकरणासह अनेक मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश. G20 शिखर परिषदेत जागतिक जैव इंधन युतीची भारताची घोषणा. जगभरातल्या देशांनी जागतिक जैव इंधन युतीत सामील व्हावं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपात 800
1300 नागरिकांचा मृत्यू, 600हून अधिक जण जखमी आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी जोकोविच आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात, तर महिला एकेरीत सबलेंका आणि कोको गॉफ यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.